तवापासूनच्या मोठ्या दोघी जणी चब्बर 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 करून राहिल्या वा बोलून नाही राहिली म्हणून फायदा उचलून राहिले का हो तुम्ही? फायदा उचलाले फायदा कायचा? तुमच्यावानी बज्जत नाही आहे कोणी, तुमच्यावानी बज्जत असाले. तू काय सांगून राहिली व मोठी सद्गुणी पार्वती बनून राहिली, मस्त पाटलाच्या पोरासोबत गुल खेळून राहिली, आम्हाला माहित नाही? हिची भावजाई हिची भावजाई पाया को तू हिच्यासाठी पोरं बार काही पाहू नको, काही हिच्यासाठी पोरं बार पाहू नको, पहिलेच पाहून ठेवलाय. हो नुसल्या चहा नाश्त्याचा खर्च जाते तुमचा, काही पाहू नका. द्या पाटलाच्या पोरासोबत लग्न जुळून, एवढं सांगायचंच राहिलं घरी इथं फक्त. हो हे लग्न त्याच्यासोबत करणार आहे, त्याच्यासोबत करायला तर काय कुठच्या कुठं भादरून राहिली व त्यासारखी समजून राहिली का व घर पडतोंडे भली नालायक दिसते व हे लोकांना हेडे चिळे लावते, हेडे चिळे लावाले. कहून खरं जमलं काय? नाही खरं जमलं काय? आता कायले अगाऊची बोलतं व नाही कायले अगाऊची बोलतं म्हटलं. कोणता पाटलाचं पोरग वय कोणतं चालू आहे? तू आलती आता तुझी माय आलती पाहिले व नाही? तुझी माय आलती का तू आलती मला पावाले तिथं पाटलाच्या पोरासोबत असं तसं स्वतःसारखी समजते का दुसऱ्याला स्वतःसारखं समजाले? मामाई पशी अलग, भाऊजाई पशी अलग पिसायली का हो तू डोंबड्या थुत्राचे? मामाईले पाप लावले कुत्रे ना. हे पाय हो बाई, आम्हाला काही भांडायला लावू नको. त्या मायासोबत आम्ही लय भांडून चुकलो. आता आम्हाला त्यासोबत बोलायची काही म्हणजे असं वाटून नाही राहिलं त्यासोबत बोला म्हणून, समजलं काय? आणि आमच्या वाटी जायचा तू प्रयत्न करू नको, कारण की आमच्या वाटी जर जाशील मोठं बेकार काम होऊन जाईल. तुम्ही दोघी आहे तर आम्ही दोघी आहे. काला रंग है मर्दानी है, हम झांसी की रानी है. एक तलवार में तेरा गला काट देंगे और यहाँ से डायरेक्ट स्वर्ग में भेज देंगे. अभी तेरे को स्वर्ग में जगह मिलेगी या ना मिलेगी आई डोंट नो, बट नर्क में तो मिलेगी ही मिलेगी. कहीं ना कहीं तो तेरे लिए जगह होगी होगी. नहीं कहीं मिलेगी तो हम माटी में ही दफना देंगे. आई गो बाप रे, एक कमला झोडप न गेला. अमाय मारू रे राहिला का वर हो जाना. लय बजेट आहे होतं तुले काय वाटलं? तुलेच मारताचे कराटे क्लासेस जॉईन केले होते मी ना. सर्वसाधारण घरातून नाही, स्टँडर्ड घरातून आलेली आहे, समजलं काय? आय मीन श्रीमंताच्या घरातून आलेली पोर आहे मी. तू त्या घरची श्रीमंत व लबाड कुत्रे लांडगे, त्या घरची श्रीमंत त्या घरची सुखी, तू इथं कोण सांगून राहिली वा? इथं पट्ट्या नको शिकवा मला, पट्ट्या शिकवाले भादर तोंडे त्यासारखे किती घेऊन गेले. सांग सांग जास्त बचर बचर करशील काय? सांग लवकर. अमाय सोडवा तोंडावून पाय काढ व माय माती किती भरला असन, तोंडावून पाय काढ. घुबडी नाही वा, याचा धुना धुऊ दे, त्याचा धुना धुऊ दे. तुम्हाला हेच काम आहे का व लबाड लांडगे वा? गुब्बर तोंड्या माकड तोंड्या. अमाय कलामध्ये उठवा अंगावून मरण बाई मी कशी सुखात 2-3 दिवस पाहू दे ना. उद्या म्हणायचे आजच मारत का बाबा? अमाय काजल कुठे गेला तुझ्या कराटे क्लास? अम्माला काय सांगून राहिली ना? तोंड दाबून ठेवलं माय. माय एवढी चांगली स्किन, एवढी चांगली माई गोरी गोरी स्किन हिच्या धुळानं खराब करते व माय. हिने माझ्या तोंडावर चपलीचा पाय ठेवला माय, माझ्या तोंडावर पाय ठेवला हिनं. आई हो चालली बाई मी घरी. शांताबाई घी आली आता, मग सगळ्या जणी आपल्यावर भिडत तर माय आपण एवढ्या जणी मरून जाऊ, दोघी जणी मरून जाऊ. 4-5 जणी आहे, दोघी जणी नाही आहे. येतच असून त्या मागून चमचा आहे, त्या चमचा चल लवकर काजल पळ लवकर इथून. ओ माय गॉड, ये तो मैंने सोचा ही नहीं था. चलो हाँ बेबी आपकी बरोबर बात. पहिले का डुकरी नाही वा, थांब ना. ओयने पकडा धुवाचा नेली, चांगलं चांगलं धुवाचा आहे. गेलं ते हरव दे. हे बुटकी काय लव माई तर मंगांपासूनची हाय, पण जराशी हातभार नाही लावून राहिली, तिला भेवणे लागून राहिलं, माट्याने पाहून राहिली चांगली. शांते माई पोरगीन माई सुन त्याला मारायला गेली वा माय, भांडायला गेली त्याच्यासोबत. चल ना माय जरा शिक, चल ना व. त्या दोघी जणी माया सुनीले आणि माय पोरीले मारून टाकन व बापा. चल ना माय शांते. आता माय बाई तुला तरी कायले जाऊ दिलं का की नाही? तुला तरी कायले जाऊ दिलं? हाव ना व, कायले जाऊ दिलं तुला? गेल्या ना माय, मायकून रडणं नाही झालं बिचारे, रडणं थांबलं नाही मायकून. घरी गेल्याबरोबर डोळ्यातून असं निघाल्या. मग माय पोरगी म्हणे सांगच म्हणे काय झालं तर माझ्या तोंडातून निघून गेला. माय पाप लावला म्हणून मग ते धावतच गेले तिला मारायला. तूही मार लय लांबत बसतो ना, जो एखादी गोष्ट घेऊन बसतो त्या गोष्टच घेऊन बसतो नुसतं. चल ना माय शांत वा बापा, चल ना तू चल. चाल बाई, यायचंय घरानं संपतच नाही बापा. काय गरज होती तुमच्या दोघीले भांडायला जायची? मी म्हटलं होतं तुमच्या दोघीले भांडायला जा म्हणून. आपल्या साऱ्या घराचा तमाशा दाखवतो तुम्ही, तमाशखोरी नाही वा. नाही तू फिसक्या गायतच जाय ना, आम्हाला घरात दाबून ठेवत जाय. ते तुझे संस्कार आहे फिसक्या गायचे ना, घरात दाबून राहायचे. कोणी बोललं आपल्याला, कोणी हाळेचळे लावले, उतरूनही बोललं तरी आपण माटेसारखं ऐकत बसायचं. हा आमचा धर्म नाही आहे, इथं दबून राहायचं नाही आहे. एका गालावर खाल्ली तर एका गालावर द्यायची ताकद ठेवा लागते माणसानं. मग नाही का सासूबाई तुम्ही आपलंच लावता? इतक्या रंगाची ते तुम्हाला बोलली. आम्ही झोडपलं त्यांना, चांगलं झोडपलं. त्यांनी फक्त आम्हाला एक चापटा मारला, पण आम्ही त्यांना खूप झोडपलं, बम झोडपलं. तुम्ही याच्या आधी लवकर चालल्या गेल्या, आमच्याच मागून जर तुम्ही आल्या असते ना त्याला तिथंच ठार केलं असतं. तिसरा माणूस पाहिजे होता अजून एक. काय माय आई व तू व कशी आहे व? फिसक्या गायत आली तू तर बाई मला भल्ली दलिंदर दिसत, दलिंदर दिसाले.
हाव ना, एवढ्या रंगाची बोलली तू, ऐकून घेऊन राहिली. आमचं तसं त्यानं उडतीवर लावलं, म्हटलं उडतीवर लावाले. बोलू दे ना माय, बोलू दे ना. बोलल्यानं काही खांडकं पडते काय अंगाले? नाही पडत खांडकं. तुझ्या अंगाला नसन पडत, पण माझ्या अंगाला खांडकं पडते बाई. माझ्या अंगाला खांडकं पडते. समोरचा व्यक्ती जर आपली इज्जत नसन ठेवत, आपला मान नसन ठेवत, तर त्या माणसाची इज्जत आणि मान आपण पण नाही ठेवायचा. त्याला तसंच उत्तर द्यायचं जसं त्याने आपल्याला उत्तर दिलं. समजलं काय? तू बोलू नाही शकली असती काय? तू तर तिच्याहून मोठी आहे. तू तिच्या लय बेकार बेकार बोलू शकली असती. काऊन नाही बोलली तू? नाही काऊन नाही बोलली? आपल्याला कुत्रा डसलं तर आपण कुत्र्याला डसतो काय? असं मूर्ख म्हणून सोडून द्या लागतं अशा माणसाले, मूर्ख म्हणून सोडाले. एखाद्या दिवशी तेच कुत्रा आपलं जीवन घेऊन घेते, म्हणून लक्षात ठेवत जाय. काय लावलं तू ना? काही नाही बाई, इथं राहण्यात मजा नाही आहे. गाव सुद्धा नाही आहे. अपेशी गाव आहे बापा, अपेशी गाव असाले. चल बाहेर गावले राहिले जाऊ आपण, आपल्या दादाच्या घरी राहिले जाऊ. इथं नाही, तिथूनच लग्न करतो यावाला चांगल्यापणाने आणि तिथूनच चालली जाय सासरी. इथं राहू नको बाबा, इथचे लोक लय बदमाश आहे. लोक सारे चांगले आहे. तुला जायचं असेल तर तू जाय. भेकारी आहे तू, भेकारी फाटली का तुझी वाली? हाव ना तर फाटाले तर मोठी सांगून राहिली तू तर बाहेर गावले. चल तूच जा एकटी, करतो मी एकटी इथं लग्न. हाय शांताबाई गिंताबाई मोठी त्या दोघीले भिवून राहिली ना गावाले. चला नसं चला म्हणजे फुसकी आहे, तो फुसकी असाले. नाही नाही, चला इथचे लोक चांगली नाही बापा. कुठं कोणाच्या तोंडी लागत बसतं. आपण एवढं जवान पण गेला आपला, आपण कोणाच्या तोंडाला तोंडी नाही लागलो. आता आपल्याला कोणाच्या तोंडीने लागायचं आहे. चल आपल्या गावले चल, करू आपल्या साधं 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 सुद्धा लग्न करू. शांताबाईला तिथेच बोलावं. चल बरं, तू भेली असशील तू चालली जाय, मी काही येत नाही. वहिनी तुम्ही भेले काय? तुम्ही भेला असेल तुम्ही चालले जा बाबा. मी भेट नाही, मी तर खेमे ठोकपणे उभी राहतो. मी इथंच राहतो, इथूनच लग्न करतो. समजलं काय? मी येत नाही आई, मी येत नाही. तुला इतर एवढं भांडाची सवय पडली माय, तुला इतर एवढं भांडाची सवय पडली, तू सुधरतच नाही. हे पाय, तू जर मला कोणत्याही गोष्टीवर सुधार करशील तर मी त्या गोष्टीवर सुधारणार नाहीये. सांगून राहिली मोठी तर म्हणजे समोरचा मला मारून नाही टाकन तरी मी अशी झोपलीच राहीन, असं ते म्हणणं आहे. काय माय आई व कोणी गच्ची पिचकत असेल ना, एक थापाड मारून त्याला भिकायला पाहिजे तिकडे, तर तू काय म्हणशील? नाही गच्ची दाबू दे म्हणशील त्याला. अशातली आहे तू. बस करो बापा, बस कर. माझ्याकडून बोलणं नाही होत बापा. जाऊ दे. शांताबाई काय म्हणते पाय, दुसऱ्या पोराला पाय बोलाव लवकर, लवकर लग्न निपटवून टाक. त्याच्या भिल्यानं होणार नाही. लग्न आरामानं कर, साजरं कर. सांगून राहिली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.